नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण होकॅपच्या नेक्स्ट सेशनला स्टार्ट करणार आहोत। याच्या अगोदर आपण भरपूर सारे होकॅपचे सेशन बघितलेले आहेत। काही होकॅपचे सेशन संपल्यानंतर आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स, फ्रेजेस, वर्ड्स ऑफन कन्फ्यूज, त्यानंतर तुमचे काही आणखी मिसस्पेलचे वर्ड असतील ते पण आपण हळूहळू डिस्कस करणारच आहोत। पण तोपर्यंत एक बॅकग्राऊंड बनेपर्यंत आपण हळूहळू या व्होकॅबला कंटिन्यू करूयात। आजचा आपला फर्स्ट वर्ड आहे कॉस्मोपॉलिटन। बघा, प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे आणि वर्ड आपण ॲक्च्युअल प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे, आपण करतो वेगळं। आपण याला असं म्हणतो बघा कॉस्मोपॉलिटन, बट द वर्ड इज कॉस्मोपॉलिटन। बट आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी कॉस्मोपॉलिटन म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही। कॉस्मोपॉलिटनचा मिनिंग असतो बघा ब्रॉड। ब्रॉडचा मिनिंग असतो विशाल दृष्टिकोनाचा, ज्याला हे विश्वचे माझे घर असं वाटतं किंवा जे पूर्ण मानवतावादी असतात अशा व्यक्तींना आपण कॉस्मोपॉलिटन असं म्हणतो। बघा, याची लिंक आहे पॉलिटिशियन। फार कमी पॉलिटिशियन्स आहेत की जे अटल बिहारी वाजपेयी सारखं, माननीय आपले जे पंतप्रधान होते त्यांच्यासारखा दृष्टिकोन असणारे जे व्यक्तिमत्व आहे त्यामध्ये फार कमी पॉलिटिशियन्स असतात। बघा, त्यांचे तुम्हाला ही लाईन तर माहितीच असेल सर्वांना। बघा, तर लिंक आपली काय आहे पॉलिटिशियन। लिंक स्टेटमेंट आहे आपले पॉलिटिशियन्स कसे असायला हवेत, कॉस्मोपॉलिटन असावेत। म्हणजे त्यांचा दृष्टिकोन हा विशाल असायला हवेत। त्यांनी फक्त आपल्या मतदारसंघापुरता, आपल्या जातीपातीपुरता किंवा आपल्या धर्मापुरताच विचार करायला नकोय, तर आपले पॉलिटिशियन्स हे कॉस्मोपॉलिटन असावेत। कॉस्मोपॉलिटनचा मिनिंग असेल ब्रॉड, ज्यांचा दृष्टिकोन विशाल आहे असा। आपला नेक्स्ट वर्ड आहे बघा राऊट। वर्ड आहे राऊट, ROUT, राऊट। राऊटचा मिनिंग असतो डिफीट करणं, हरवणे। डिफीट करणं, हरवणे। हरणे वेगळं आणि हरवणे वेगळं। हरवणे म्हणजे आपण दुसऱ्यांना हरवतो किंवा आपल्यामुळे दुसऱ्याला कोणाला आपण हरवतो, दॅट इज कॉल्ड हरवणे। राऊट मध्ये दोन वर्ड आहे रन आउट। जे लोक क्रिकेट खेळतात त्यांना माहिती आहे, क्रिकेट खेळणाऱ्या लोकांना, की रन आउट होणं हा एक प्रकार असतो क्रिकेटमध्ये आउट होण्याचा। विराट रन आउट झाल्यामुळं, लिंक स्टेटमेंट काय बघा, विराट रन आउट झाल्यामुळं इंडिया राऊट झाला। इंडियाला कोणीतरी हरवलं, अपोजिट जी टीम असेल तिने इंडियाला काय केलं, हरवलं। विराट रन आउट झाल्यामुळं इंडिया काय झाला, राऊट झाला। राऊट म्हणजे हरला, दुसऱ्याकडून हरला गेला तो, दॅट इज कॉल्ड राऊट। राऊटची लिंक काय आहे रन आउट। फर्स्ट जो वर्ड होता याची काय होती आपले पॉलिटिशियन्स। आता थर्ड वर्ड बघा, थर्ड वर्डला ऍक्च्युअल प्रोनाउन्सिएशन हे आहे लार्गेस्ट, आपण त्याला लार्जेस्ट असं म्हणतो, बट वर्ड इज ऍक्च्युअल प्रोनाउन्सिएशन इज लार्गेस्ट। लार्गेस्ट म्हणजे वर्ड बघा लार्ज। वर्ड आहे लार्ज, मोठं मन ज्यांचं आहे असं। बघा, लिंक स्टेटमेंट आहे मोठ्या मनाचे लोक लार्गेस्ट असतात। ज्या लोकांचं मन खूप मोठं आहे ते लोक कसे असतात, लार्गेस्ट असतात। लार्गेस्टचा मिनिंग आहे बेनेव्होलंट। बेनेव्होलंटचा मिनिंग असतो उदार मनाचे, किंवा यालाच आपण सदाचारी असं देखील म्हणतो, जे दुसऱ्यांना नेहमी हेल्प करतात असा देखील मिनिंग होतो बेनेव्होलंटचा। लिंक स्टेटमेंट काय आहे, मोठ्या मनाचे लोक लार्गेस्ट असतात। ज्यांचं मन मोठं आहे असे लोक कसे असतात, लार्गेस्ट असतात। लार्गेस्टचा मिनिंग असतो मिनिफिशन्स, त्या ठिकाणी मॅग्नॅनिमिटी, मॅग्नॅनिमस। बघा, आता ऍक्च्युली थोडंसं एक आठवलं म्हणून सांगतो मला, मॅग्नॅनिमिटी हा एक वर्ड आहे आणि मॅग्नॅनिमस हा एक वर्ड आहे। कधी कधी काय होतं, आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच कोणता आहे हे फाइंड करायला सांगतात। मॅग्नॅनिमस हा OES आणि मॅग्नॅनिमिटी हा TY वाला। तो TY वाला जो असतो हा नाऊन असतो, म्हणजे मॅग्नॅनिमिटी हा नाऊन आहे, मॅग्नॅनिमस हा काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे। आणि दोघांचा मिनिंग असेल उदार। ऍक्च्युली याचा मिनिंग असेल उदारता, किंवा एखादा व्यक्ती जो उदार आहे असं त्या व्यक्तीसाठी येईल, त्याची ती मॅग्नॅनिमिटी आहे। आणि मॅग्नॅनिमस पर्सन असतो, म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि हा काय आहे नाऊन आहे, एक ॲडजेक्टिव्ह एक नाऊन। लार्गेस्टची आपली लिंक काय आहे लार्ज। लिंक स्टेटमेंट काय आहे, मोठ्या मनाचे लोक लार्गेस्ट असतात। लार्गेस्ट असतात म्हणजे कसे असतात, उदार मतवादी असतात, दुसऱ्यांना हेल्प करणारे असतात।
नेक्स्ट वर्ड आहे बघा, आपण त्याला प्रोनाउन्स करतो फिडेलिटी, बट ऍक्च्युअल प्रोनाउन्सिएशन इज फिडेलिटी. फिडेलिटी नॉट फिडेलिटी, पण आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी फिडेलिटी म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही मला. बघा फिडेलिटी मध्ये हा FID हा जो रूट वर्ड आहे हा बाळांनो याचा मिनिंग असतो ट्रस्ट. जिथेही कुठे तुम्हाला वर्ड मध्ये आपण रूट वर्डचं एक सेपरेट सेशन घेणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला सांगेलच मी. हा FID जो आहे हा रूट वर्ड असतो ट्रस्ट साठी, विश्वासासाठी. तर फिडेलिटी हा ट्रस्ट, विश्वास हाच त्याचं मिनिंग आहे. फिडेलिटीची आपली लिंक आहे फ्रेंडशिप. लिंक काय आहे? फ्रेंडशिप. लिंक स्टेटमेंट आहे फ्रेंडशिप मध्ये फिडेलिटी असायला हवी. फ्रेंडशिप मध्ये काय असायला हवी? फिडेलिटी असायला हवी. फिडेलिटीचा मिनिंग असतो ट्रस्ट, विश्वास. फ्रेंडशिप मध्ये फिडेलिटी असायला हवी. फिडेलिटी मीन्स ट्रस्ट किंवा विश्वास. नेक्स्ट वर्ड आहे बघा क्रच. क्रचचा मिनिंग असतो सपोर्ट, आधार. बघा क्रच CRUTCH, क्रचचा मिनिंग आहे सपोर्ट, आधार. लिंक आहे बघा कॅच. क्रच कॅच, वर्ड काय? क्रच कॅच. एखाद्या टीमला चांगल्या कॅच घेणाऱ्या प्लेयर्सची क्रच मिळतो मॅच जिंकण्यासाठी. बघा आपले एखादा आपण क्रिकेट मॅच खेळतोय आणि आपले प्लेयर जर का चांगल्या प्रकारे कॅच घेत असतील तर ऑब्विसली तो आपल्यासाठी क्रच असेल. क्रच म्हणजे काय? सपोर्ट असेल, आधार असेल. त्याच्या भरोश्यावरती आपण मॅच जिंकू शकतो. तेच आपलं लिंक स्टेटमेंट आहे. एखाद्या टीमला चांगल्या कॅच घेणाऱ्या प्लेयर्सचा क्रच मिळतो मॅच जिंकण्यासाठी. क्रच मिळतो म्हणजे काय मिळतो? सपोर्ट मिळतो, त्यांना सपोर्ट मिळतो मॅच जिंकण्यासाठी. लिंक काय आहे? कॅच. वर्ड कोणता? क्रच. क्रच कॅच. नेक्स्ट वर्ड बघा इंजिनियस. वर्ड आहे इंजिनियस. इंजिनियसचा मिनिंग असतो क्लेव्हर, हुशार, जो मुळातच हुशार आहे. इंजिनियस, इन म्हणजे मध्ये, जेनियस ज्याच्या स्वतःमध्ये अगोदरच जेन्युअसनेस आहे, जो इंजिनियस आहे. इंजिनियसचा मिनिंग असतो हुशार. आता लिंक बघा ह्या इंजिनियस मध्ये बघा जिनियस, जिनियस. इंजिनियस मध्ये वर्ड बघा जिनियस, तो जिनियस म्हणतो आपण. तो जिनियस आहे म्हणजे तो हुशार आहे. इंजिनियस या वर्ड मध्येच जिनियस हा शब्द आहे, त्यामुळे लिंक स्टेटमेंट आपली तीच बनेल. इंजिनियस अँड जिनियस आर सेम. इंजिनियस मध्येच जिनियस आहे आणि दोघांचा मिनिंग काय असतो? सेम असतो. मग इंजिनियसचाच मिनिंग असेल क्लेव्हर, हुशार. नेक्स्ट वर्ड आहे रॅवेज. वर्ड काय? रॅविज. वर्ड रॅविज आहे, आपण त्याला रॅवेज म्हणतो. रॅवेज म्हणा किंवा रॅविज म्हणा. लिंक आहे रावण. लिंक आहे रावण. रॅविजची लिंक आहे रावण. रावणाने लंकेला रॅवेज केले. आता रावणाने लंकेला काय केलं? रॅवेज केले. लंका होती सोन्याची. आता हे रावण भाऊ आले आणि रावण भाऊने काय केलं? त्या लंकेला रॅवेज केले. रॅवेज केले म्हणजे डिवास्टेट केले, बर्बाद केले, डिस्ट्रॉय केले, त्याला रून केलं. RUIN हा पण एक टिपिकल वर्ड आहे. रूनचा मिनिंग असतो बर्बाद करणं, एखादी गोष्ट डिस्ट्रॉय करणं. बघा वर्ड आहे रॅविज. लिंक काय आहे? रावण. आणि लिंक स्टेटमेंट काय आहे आपलं? रावणाने लंकेला रॅवेज केलं. रॅवेज केलं म्हणजे डिवास्टेट केलं, बर्बाद केलं, त्याला डिस्ट्रॉय केलं, रून केलं. नेक्स्ट वर्ड आहे बघा ॲड्रॉइट. वर्ड आहे ॲड्रॉइट. आता ॲड्रॉइट वर्डला कसं लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवण्यासाठी एक सिंपल टर्म आहे बघा. आजकाल जवळपास सगळ्याच लोकांसोबत किंवा सगळ्याच मुलांसोबत अँड्रॉइड फोन तर असतोच. त्यांच्याकडे अँड्रॉइड फोन असणं ही काही नवीन गोष्ट नाही. तर ह्या अँड्रॉइड फोनलाच आपण काय म्हणतो? स्मार्टफोन. अँड्रॉइड फोनला आपण काय म्हणतो? स्मार्टफोन. तर तीच लिंक आहे आपली ॲड्रॉइड. अँड्रॉइडची लिंक काय आहे? अँड्रॉइड आणि अँड्रॉइड आणि अँड्रॉइडचा मिनिंग काय? स्मार्ट. तोच मिनिंग आहे अँड्रॉइडचा. अँड्रॉइड मीन्स स्मार्ट, कुशल, ज्याच्यामध्ये कौशल्य आहे, ज्याच्यामध्ये काही स्किल्स आहे. दॅट पर्सन इज कॉल्ड अँड्रॉइड. ह्या अँड्रॉइडहून मला एक वर्ड लक्षात येतो बघा मेलॉड्रॉइड. वर्ड आहे मेलॉड्रॉइड. हा अँड्रॉइडचा हा मेलॉड्रॉइड अँटोनिम आहे, विरुद्धार्थी शब्द आहे. MAL हा प्रिफिक्स जर एखाद्या वर्डला अटॅच झाला तर त्या वर्डला तो निगेटिव्ह बनवतो. अँड्रॉइडचा मिनिंग आहे स्मार्ट. मेलॉड्रॉइडचा मिनिंग असतो अकुशल, ज्याच्याकडे स्किल्स नाही असा. तर हा मेलॉड्रॉइड याचा अपोजिट होईल. याचा मिनिंग असतो असा पर्सन ज्याच्याकडे स्किल नाही, स्किल नसलेला पर्सन. दॅट इज कॉल्ड मेलॉड्रॉइड. अँड्रॉइड
अँड्रॉइडची लिंक काय आहे अँड्रॉइड, आणि अँड्रॉइड फोन इज अँड्रॉइड. अँड्रॉइड फोन कसा असतो अँड्रॉइड असतो, स्मार्ट असतो, स्किलफुल असतो. दॅट इज द मिनिंग ऑफ अँड्रॉइड. नेक्स्ट वर्ड आहे बघा अपफ्रंट. वर्ड आहे अपफ्रंट. अपफ्रंट टिपिकल वर्ड आहे. अपफ्रंटचा मिनिंग असतो ह्युमिलिएट, अपमान करणे. अपफ्रंटचा मिनिंग काय आहे ह्युमिलिएट, अपमान करणे. आणि लिंक आहे फ्रंट. फ्रंट म्हणजे समोर. आपण म्हणतो ना त्यांच्या फ्रंटला किंवा आमच्या घराच्या ते फ्रंटला आहे. फ्रंट म्हणजे समोर. वी शुड नॉट अपफ्रंट एनीबडी इन फ्रंट ऑफ समबडी एल्स. सुखी जीवनाचा एक नेहमी मंत्र लक्षात ठेवा. आपण जेव्हा लाईफमध्ये आपण जेव्हा समाजामध्ये वावरत असतो, एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली तर आपण त्या व्यक्तीला एकांतात ती गोष्ट सांगावी, दुसऱ्यांसमोर नाही सांगावी. दुसऱ्यांसमोर त्याचा अपमान करू नये किंवा दुसऱ्यांसमोर त्याच्याबद्दल वाईट बोलू नये. हा एक खूप आपल्यासाठी इम्पॉर्टंट असेल लाईफमध्ये, आपल्यासाठी पण आणि दुसऱ्यांसाठी पण. तर लिंक स्टेटमेंट काय आहे बघा, वी शुड नॉट अफ्रंट एनीबडी, म्हणजे आपण कोणाचाही अपमान करू नाही दुसऱ्यांच्या समोर. इन फ्रंट ऑफ समबडी एल्स. समबडी एल्स म्हणजे इतरांसमोर. इतरांसमोर आपण कोणाचाही अपमान करू नाही, इन्सल्ट करू नये, ऑफेन्स करू नाही. तर लिंक आहे अफ्रंटची. अफ्रंटची लिंक आहे फ्रंट. फ्रंट म्हणजे समोर. अफ्रंट फ्रंट. वी शुड नॉट अफ्रंट एनीबडी इन फ्रंट ऑफ समबडी एल्स. नेक्स्ट पुढे बघा कॅप्रिसियस. वर्ड आहे कॅप्रिसियस. कॅप्रिसियसचे ऍक्च्युअल प्रोनाउन्सिएशन कप्रिसस असं पण होतं. कॅप्रिसियस कप्रिसियसचा मिनिंग असेल बघा अनस्टेबल, जे बदलतं, एकदम फिक्स राहत नाहीये. तर कॅप्रिसियसची मी लिंक बनवली आहे कॅपची प्राइस. कॅप म्हणजे टोपी, टोपीची किंमत. आता ऍक्च्युली जे लोक टोपी घालतात त्यांना ही गोष्ट माहीत असेल. तुम्हाला कॅप घ्यायची असेल तर तुम्ही समर, विंटर आणि रेनी सीझन असे तिन्ही सीझन मध्ये जा. तिन्ही सीझन मध्ये सेम कॅपची प्राइस तुम्हाला वेगळी मिळेल. समजा विंटर किंवा रेनी सीझन मध्ये ह्या कॅपची प्राइस जर का फॉर एक्झाम्पल 100 रुपीज असेल तर समर मध्ये ऑब्विसली ते 200 पर्यंत विकल्या जाते. ती कॅपची प्राइस कशी आहे कॅप्रिशियस आहे, अनस्टेबल आहे, ती बदलणारी आहे, ती काही फिक्स नसते, सीझन नुसार चेंज होते. तीच लिंक आहे आपली. कॅपच्या प्राइस कॅप्रिशियस असतात. कॅपच्या प्राइस कशा असतात कॅप्रिशियस असतात. कॅप्रिशियसचा मिनिंग असेल बदलणारा, लवकर बदलणारा. फिकल, फिकल असेल चेंजेबल म्हणजे चेंज होतात अशा. नेक्स्ट वर्ड आहे बघा ग्रॅव्हिटेट. ग्रॅव्हिटेट हा वर्ड माझ्या समोर आला तर मला एक वर्ड लक्षात येतो. दॅट वर्ड इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण म्हणतो ना अर्थचं हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. हा पेन आहे, मी टाकला, हा खाली पडला. कशामुळं ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं. ग्रॅव्हिटेशनल फोर्सला आपण गुरुत्वाकर्षण असं म्हणतो. लिंक स्टेटमेंट असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे ग्रॅव्हिटेट करते. ग्रॅव्हिटेट करते म्हणजे अट्रॅक्ट करतं, आकर्षित करतं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे ग्रॅव्हिटेट करते. म्हणूनच वरती फेकलेली प्रत्येक गोष्ट खाली पडते. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे ग्रॅव्हिटेट करते. ग्रॅव्हिटेट करते म्हणजेच कॅप्टिवेट करते, आकर्षित करते. अट्रॅक्ट करणं किंवा मूव्ह करणं. मूव्ह करणं, मूव्हचा एक मिनिंग हलवणं हा होतो, दुसरा मिनिंग काय असेल आकर्षित करणे. नेक्स्ट वर्ड आहे इनिमिकल. तुम्हाला आठवत असेल तर बघा इनिमिकल वर्ड आपला याच्या अगोदर येऊन गेलेला आहे. तेव्हा मी वेगळ्या वेळेने सांगितलं होता, आता थोडा वेगळ्या वेळेनं आहे. त्या वेळेने लक्षात ठेवा किंवा या वेळेनं. इनिमिकलचं लिंक आहे एनिमी. कोणतेही एनिमी असू द्या ते नेहमी इनिमिकल असतात. आपल्यासाठी कोणतेही जरी शत्रू असतील तर ते आपल्यासाठी ऑलवेज इनिमिकल असतील. इनिमिकलचा मिनिंग असतो हार्मफुल, हानिकारक. हा ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट वर्ड आहे इंडस्ट्रियस. जेव्हा आपण डिलिजंट वर्ड डिस्कस करत होतो त्या डिलिजंटच्या खाली तर सिनोनिमसाठी इंडस्ट्रियस हा वर्ड येऊन गेला होता. तेव्हाही मी सांगितलं होतं इंडस्ट्रियसचा मिनिंग असतो हार्ड वर्कर आणि इंडस्ट्रियसची लिंक आहे इंडस्ट्री. इंडस्ट्रियसची लिंक काय आहे इंडस्ट्री. लिंक स्टेटमेंट आहे बघा इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक इंडस्ट्रियस असतात. इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक कसे असतात इंडस्ट्रियस असतात. इंडस्ट्रियसचा मिनिंग असेल हार्ड वर्कर. ते खूप मेहनती असतात, लेबोरियस असतात, डिलिजंट असतात.
आठवत असेल बघा तुम्हाला, लेबोरियसला मी लेबर या वर्ड पासून लक्षात ठेवायला सांगितलं होतं. लेबर्स आर ऑलवेज लेबोरियस. लेबर जे असतात ते नेहमी लेबोरियस असतात किंवा लेबर्स नेहमी लेबोरियस काम करतात. आणि डिलिजंटला लक्षात ठेवायचं होतं आपला, दिल्ली प्लस जेंट्स. दिल्लीचे जेंट्स कसे आहेत? डिलिजंट आहेत, मेहनती आहेत. आणि तुम्हाला सांगितलं होतं मी, डिलिजंटचा दुसरा मिनिंग हुशार हा देखील होतो, प्रामाणिक हा पण होतो, पण बेसिकली मिनिंग असेल मेहनती. नेक्स्ट वर्ड आहे स्क्रीम. वर्ड आहे स्क्रीम. स्क्रीम वर्ड बघितला की मला लक्षात येतं आईस्क्रीम. स्क्रीम, आईस्क्रीम. स्क्रीम साऊंड्स लाईक आईस्क्रीम. स्क्रीमचा आवाज कशासारखा येतो? आईस्क्रीम सारखा. लहान मुले आईस्क्रीम दिसली की स्क्रीम करायला लागतात. बघा लहान मुलं, माझाही छोटा मुलगा आहे, त्याला बी आईस्क्रीम दिसली की तो काय करतो? रडायला लागतो, वरडायला लागतो, जोर जोराने आईस्क्रीम आईस्क्रीम करतो. बघा लहान मुले आईस्क्रीम दिसली की काय करायला लागतात? स्क्रीम करायला लागतात. लहान मुले आईस्क्रीम दिसली की स्क्रीम करायला लागतात. स्क्रीमचा मिनिंग असेल किंचाळणे, ओरडणे किंवा रडणे, शाउट करणे. स्क्रीम, स्क्रीमची लिंक काय आहे? आईस्क्रीम. नेक्स्ट वर्ड आहे बघा ड्रेडफुल. व्हॉट इज ड्रेडफुल? ड्रेडफुलची बघा ड्रेड, ड्रेड मध्येच वर्ड आहे बघा डेड. ड्रेड, डेड. लिंक आहे ड्रेड, डेड. डेड बॉडी ड्रेडफुल वाटते. डेड बॉडी असेल, एखादी बॉडी असेल की जी मेलेली आहे, डेड आहे, मर्डर झाला असेल किंवा नॅचरल डेथ असेल, व्हॉट इट मे बी, पण डेड बॉडी असेल तर ती कशी वाटते? ड्रेडफुल वाटते. परत सांगतो, डेड बॉडी ड्रेडफुल वाटते. ड्रेडफुलचा मिनिंग असतो भयानक. ऑफुल, फिअरफुल. ऑफुल, फिअरफुल दोन्ही पण वर्ड टिपिकल आहेत, भरपूर एक्झामला आलेले आहेत. आणि टेरिबल त्याचा सिनोनिम होऊ शकतो. डेड बॉडी कशी वाटते? ड्रेडफुल वाटते. ड्रेडफुलचा मिनिंग असतो टेरिबल. ऍक्च्युली हा वर्ड गॉडी, गॉडीचा मिनिंग असतो फ्लॅशी, भपकेदार. ऍक्च्युली आता ज्या लोकांचा, ज्या स्टुडंटचा बॅकग्राऊंड गावाकडचा आहे त्यांना हे कळेल. ऍक्च्युली बाकी सिटीतल्या लोकांना हा वर्ड कळेल नाही कळेल मला सांगता येत नाही. पण गॉडीची लिंक आहे घोडी. ऍक्च्युली आपली जी आजी असते, आजी कधी कधी आपल्याला रागवत असते, तर त्याच्यावरती हा वर्ड सेट केलेला आहे मी. याला अदरवाईज घेऊ नका, आपल्यासाठी हा वर्ड इम्पॉर्टंट होता, गॉडी म्हणून घेतलेला आहे मी तो. बघा जेव्हा एखादी मुलगी किंवा बाई गॉडी कपडे घालून कुठे जात असेल तर घरातील आजी नक्कीच म्हणते, ए घोडे कुठे चालली नटून थटून. काय म्हणते आई? आजी काय म्हणते? ए घोडे कुठे चालली नटून थटून. बरोबर ना? असं म्हणते आजी. आजी असते, आजीला काही बोलण्याचा अधिकार असतो. आजीच्या बोलण्यामध्ये पण एक प्रेम असतं. या वर्डला अदरवाईज घेऊ नका, फक्त मला गॉडी वर्डशी घेणं देणं आहे. बघा गॉडी कसं लक्षात ठेवायचं? घोडी. आजी काय म्हणते? ए घोडे कुठे चालली नटून थटून. म्हणजेच काय बघा, गॉडीचा मिनिंग असतो भपकेदार. एकदा व्यवस्थित बघून घ्या. नेक्स्ट वर्ड बघा ॲब्ज्युअर. वर्ड काय आहे? ॲब्ज्युअर. ॲब्ज्युअरचा मिनिंग आहे फॉरसेक. या फॉरसेकचा एकच सिनोनिम आपण बघितला होता, डेझर्ट. अबेंडन पण बघितलेला आहे आपण. अबेंडन, डेझर्ट, फॉरसेक. ॲब्ज्युअर याचा मिनिंग असतो त्याग करणे, सोडून देणे. त्याग करणे किंवा सोडून देणे. बघा आता ॲब्ज्युअर साऊंड्स लाईक इंज्युअर. ॲब्ज्युअर, इंज्युअर. इंज्युअर म्हणजे जखमी होणे. ॲब्ज्युअर, इंज्युअर. इंज्युअरचा मिनिंग असतो जखमी होणे. एखादा पर्सन स्पोर्ट्स खेळताना इंज्युअर झाला तर त्याला स्पोर्ट्सला ॲब्ज्युअर करावे लागते. बघा समजा एखादा प्लेअर आहे, बॅट्समन आहे, बॉलर आहे किंवा फिल्डर आहे, तो जर का मॅच खेळत असताना जर का तो इंज्युअर झाला तर त्याला त्या स्पोर्ट्सला, त्या मॅचला ॲब्ज्युअर करावं लागतं, ॲटलिस्ट फॉर दॅट मॅच. कमीत कमी त्या मॅचसाठी तरी. बाकी पुढचं माहिती नाही, त्याची इंजुरी किती आहे त्याच्यावर डिपेंड करेल. बट एखादा पर्सन स्पोर्ट्स खेळताना इंज्युअर झाला तर त्याला स्पोर्ट्सला ॲब्ज्युअर करावं लागतं. इंज्युअर झाल्यानंतर ॲब्ज्युअर करावं लागेल. ॲब्ज्युअर म्हणजे सोडून देणं, त्याग करणे. बघा हे काही वर्ड्स होते जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. बघा व्हिडिओची थोडीशी लेंथ मी कमी करण्याचा परत ट्राय केलेला आहे. हळूहळू आपण प्रत्येक वर्ड्सला डिस्कस करणार आहोत. वन वर्ड सबस्टिट्यूशन, वर्ड्स ऑफन कन्फ्यूज ते पण डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट जे व्हिडिओ असतील मे बी त्या वन वर्डवरती किंवा वर्ड्स ऑफन कन्फ्यूजवरती असतील. 3-4 व्हिडिओ अशा प्रकारचे परत घेतो. नंतर आपण आणखीन वर्ड्सला डिस्कस करणार आहोत. एक्झाममध्ये आलेले सिनोनिम्सचे क्वेश्चन्स असतील,
अँटोनिम्सचे क्वेश्चन्स असतील ते पण आपण डिस्कस करणार आहोत. हळूहळू आपण पुढे पुढे चाललेलो आहोत. थोडंसं रिव्हाइज करत चला. बघा मी प्रत्येक वेळी तुम्हाला असं सांगत नाही की रिव्हिजन करत चला, पण तुम्ही काय करायचं, एकदा सगळं झाल्यानंतर व्हिडिओ असा सेव्ह करायचा आणि सेव्ह केल्यानंतर एकदा परत एकदा असं रिव्हाइज करत चला. फॉर एक्झाम्पल समजा फर्स्ट वर्ड आपला आजचा बघा, कॉस्मोपॉलिटियन. आपले पॉलिटिशियन्स कसे असतात, कॉस्मोपॉलिटियन असावेत. आपले पॉलिटिशियन्स हे कॉस्मोपॉलिटियन असावेत असं तुम्ही म्हणायचं किंवा लिहून घ्या. ही लाईन इम्पॉर्टंट तुमच्यासाठी. आपले पॉलिटिशियन्स कसे असावेत, कॉस्मोपॉलिटियन असावेत. विराट रनआउट झाल्यामुळे इंडिया राऊट झाला. आता बघा तुम्हाला कुठं ना कुठं तरी तो वर्ड लिंक होतो, लगेच तुम्हाला कळतं अरे विराट रनआउट झाला. विराट रनआउट झाल्यामुळे इंडिया काय जिंकणार आहे का, नाही, ऑब्विसली हारणार आहे. इंडियाला कोणीतरी हरवणार आहे. तोच मिनिंग आहे राऊटचा मिनिंग डिफीट. कोणीतरी हरवलं आपल्याला. इंडिया राऊट झाला कशामुळं, विराट रनआउट झाल्यामुळं. म्हणजे ही लिंक स्टेटमेंट जर का तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही काय करू शकता, त्याला 100% त्या वर्डला गेस करू शकता. आणि मी तुम्हाला अगदी विश्वासाने सांगू शकतो अशा पद्धतीने वर्ड्स आपण बघितले तर वर्ड्स कधीच आपले विसरत नाही. मी प्रत्येक वेळी रिव्हिजन घेत नाही याचा अर्थ तुम्ही याला नोट डाऊन करायचं नाही अशातला प्रकार नाही. एकदा व्हिडिओ झाल्यानंतर पॉज करायचा, तुम्ही तुमचे वर्ड्स नोट डाऊन करायचे, लिंक स्टेटमेंट नोट डाऊन करायच्या आणि त्या लिंक स्टेटमेंट नोट डाऊन झाल्यानंतर त्याला परत एकदा रिपीट करायचं. एकदा दोनदा केल्यानंतर मला नाही वाटत की वर्ड आपला विसरेल. याच्यानंतरही आपले व्हिडिओ चालूच असतील, कंटिन्यू असतील. जवळपास आपण डेली टाकतोच आहोत. काही अडचण आली जसं की आता कोरोनाच्या थोड्याशा ह्या अडचणीमुळं ह्या सगळेजण परेशान आहेत आणि औरंगाबादहून हे व्हिडिओ शूट करत असल्यामुळं थोडासा लॉकडाऊनमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो. तितक्या वेळ थोडासा ॲडजस्ट करा. दुसरे व्हिडिओ येईपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या समोर शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत गुड बाय.